महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा आवडता चेहरा म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तिला प्रसिद्धी जरी मिळाली असली तरी यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कष्ट करावे लागलेत. साईड ॲक्टर तर कधी फक्त पासिंग शॉट पुरतंही तिने काम केलंय. आज मालिका आणि सिनेमांमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे. याचं श्रेय ती नेहमीच तिच्या नवऱ्याला आणि कुटुंबाला देते. पण नम्रताचा नवरा सुद्धा अभिनेता आहे हे तुम्हाला माहितीये का? नम्रताचा नवरा योगेश सुद्धा नाटकांमध्ये आणि एकांकिकांमध्ये काम करायचा. ही गोष्ट फार कोणालाच माहित नाहीये. कालांतराने घरच्यांच्या सांगण्यावरून त्याला हे क्षेत्र सोडावं लागलं होतं. सह्याद्रीच्या मुलाखतीत योगेशने त्याच्या अभिनय कौशल्याबद्दल आणि नम्रतासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. इंटर कॉलेजिएट स्पर्धांमध्ये योगेश एकांकिकांमध्ये काम करायचा. ही आवड हळूहळू वाढू लागली आणि पुढे त्याने नाटकात काम केलं. पण घरच्यांच्या बोलण्यामुळे त्याने नाटक सोडलं. एक फिक्स नोकरी बघ, लग्न करून सेटल होण्यासाठी घरचे मागे लागले होते. तेव्हा मग योगेशने अभिनय पूर्णपणे सोडला आणि बिझनेस सुरू केला. आज नाटक सुरू ठेवलं असतं तर मी सुद्धा याच क्षेत्रात असतो असं योगेशने सांगितलं. शिवाय नम्रता आणि त्याची पहिली भेट सुद्धा नाटकाच्या वेळी झाली होती. यूथ फेस्टिवलमध्ये ग्रुपला प्राइज मिळालं तेव्हा नम्रता आणि तिचा ग्रुप नाचायला लागले होते. तेव्हा पहिल्यांदा योगेशने तिला पाहिलं. त्याच वेळी घरचे लग्नासाठी योगेशच्या मागे लागलेले. पण लाईफ पार्टनर अशीच बिनधास्त हवी असं साधारण योगेशच्या अपेक्षा होत्या. त्याने ऑर्कुटवर नम्रताला मेसेज केला आणि तेव्हा त्या दोघांचं गाव शेजारी असल्याचं त्यांना समजलं. तेव्हा ऑनलाईन बोलणं वाढलं. पण डेटिंग असं काही न करता योगेशने थेट लग्नासाठी विचारलं. कल्याणला नम्रताचं नाटक बघायला योगेश गेला होता. तेव्हा नाटक संपल्यावर तिला बाईकने सोडलं आणि तेव्हाच ग्रुपमध्ये कुजबूज सुरू झाली. तेव्हा योगेशने लग्नासाठी विचारलं. त्यावर घरी बोलू, मग आपण ठरवू. माझं प्रोफेशन घरच्यांना पटलं तरच पुढे जाऊ असं नम्रताने सांगितलं. पण सासऱ्यांचं एकच म्हणणं होतं की या क्षेत्रात काम करण्यापासून आम्ही तुला कधीच अडवणार नाही, पण असं काम कर की आमची मान खाली जाणार नाही. एवढीच काय ती अपेक्षा होती असं नम्रता म्हणाली. घरच्यांची परवानगी मिळताच 2013 साली त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर 5 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, ज्याचं नाव रुद्राज असं आहे. स्वतःचं अभिनय क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी नम्रताला त्यांनी नेहमी सपोर्ट केलाय. अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा नम्रता योगेशबद्दल भरभरून बोलते. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यावेळी अभिनय करू नकोस असं म्हणणारे आई बाबा आज योगेशला स्वतःहून नाटकात काम कर असं म्हणतात. पण योगेश आता त्याच्या बिझनेसमध्ये सेटल्ड आहे. तुम्हाला कशी वाटली योगेश आणि नम्रताच्या प्रेमाची गोष्ट आणि ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.